वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला। सासरच्यांनी हुंड्यासाठी केलेल्या छळातून वैष्णवीनं अलीकडेच आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवलं। या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, ननंद करिश्मा आणि दीर सुशील यांच्यासह निलेश चव्हाणला अटक केली। वैष्णवीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाला निलेशकडे लपवलं होतं। वैष्णवीचे कुटुंबीय बाळाला आणायला गेल्यानंतर निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवून बाळाला देण्यास नकार दिला होता। या प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच निलेश चव्हाणला अटक केली। त्याला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं। वैष्णवीच्या छळात त्याचा काही सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलीस करतायत। आरोपी निलेश सध्या बावधन पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे, पण आता त्याला आणखी एका गुन्ह्यात अटक होणार आहे। निलेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वारजे पोलीस त्याला अटक करणार असल्याची माहिती समोर आली। पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे। हगवणेंनी जेव्हा वैष्णवीच्या बाळाला निलेशकडे ठेवलं होतं तेव्हा वैष्णवीच्या माहेरीकडील लोक बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाणकडे गेले होते। यावेळी निलेशने कसपटे कुटुंबियांना बाळाचा ताबा दिला नाही, उलट त्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं। या प्रकरणी कसपटे कुटुंबियांनी पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। वारजे पोलिसांनी निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता। सध्या बावधन पोलिसांकडून निलेश चव्हाणची चौकशी केली जात आहे। बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात MCR मिळताच वारजे पोलीस निलेश चव्हाणला अटक करणार आहे। यामुळे निलेश चव्हाणच्या अडचणी वाढताना दिसत आहेत।